तर शाबूच्या भातवड्या म्हणजे आम्ही भातवड्याच म्हणतो बरं का, करताना ना रात्री शाबू भिजवायचा. तर 1 किलो बरोबर शाबू मी इकडे घेतलेला आहे आणि शाबू 2 ते 3 वेळा चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा, अशा चोळून धुवायचा, म्हणजे त्याचं जे पांढरापणा आहे ना तो जातो. म्हणजे जेव्हा भातवड्या आपण घालतो ना तेव्हा त्या बरोबर होतात. तर इकडे 2 वेळा मी शाबू भिजवून घेतला आणि बघा अगदी एक अर्ध्या बोटाच्या कमी, म्हणजे एक कांडी आपल्या बोटाची बुडेपर्यंत, म्हणजे वर पाणी येईपर्यंत तेवढा शाबू मी रात्री भिजत घातला. आणि आता सकाळी बघू शकताय परफेक्ट शाबू भिजलेला आहे, म्हणजे सुटसुटीत नाही, तो व्यवस्थित चिकट आणि फुगला आहे, सुटसुटीत मोकळा झालेला आहे. असा अर्धवट कच्चा ठेवायचा नाही. इकडे पाणीसुद्धा मी गरम करायला ठेवलेलं. तर 1 किलोला अंदाजे मी जवळजवळ एक 5 लिटर अंदाजे पाणी ठेवलेलं, त्यातलं पण मी नंतर काढून घेतलं. आता कसं होतं की आपण बटाटा किती टाकतोय किंवा बटाटा टाकतच नाही ह्याच्यावर पाण्याचं प्रमाण अवलंबून असतं नेहमी. तर मी बटाटा टाकणार होते, त्याच्यामुळे शाबू आणि बटाटा किती आहे नाही म्हटलं तर थोडंसं पाव किलोला जास्त मी बटाटा घातलेला, म्हणजे मोठे 2 बटाटे मी खिसून घेतलेले. तर पाणी आधी चांगलं उकळून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यात मोठं मीठ टाकलं आणि जो काही शाबू आहे ना तो असा हाताने मोकळा करायचा आणि तो त्याच्यात टाकून घ्यायचा. एकसारखा शाबू हलवत राहायचं जोपर्यंत त्याचं पांढरं असं पाणी होत नाही ना तोपर्यंत तो हलवत राहायचा, म्हणजे कसं चिटकत नाही किंवा असा गिजगा होत नाही, व्यवस्थित फडफडीत होतो. तर आता बघा एक 2 मिनटं ना झाकण ठेवायचं आणि हलवायचं. 5 मिनटं झाली शाबू टाकून की मग नंतर आपल्याला जो काही बटाट्याचा किस आहे ना तो टाकायचा. आणि माझे ज्या भातोड्यात ना अगदी पांढरं शुभ्र होण्याचं कारण म्हणजे जो बटाटा मी ह्याच्यात खिसून टाकलाय ना तो बटाटा मी 7 ते 8 वेळा धुतलेला आहे. इतकं त्याचं पांढरा शुभ्र बटाटा केलाय, म्हणजे पूर्ण स्टार्च त्याचा काढून टाकलाय. जेव्हा असा आपण बटाटा टाकतो ना तेव्हा शाबूची भातवडी एकदम पांढरी शुभ्र आणि तळल्यावर सुद्धा एकदमच पांढरा खट्ट कलर येतो. तर आता मला इथं थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून मीठ टाकलं. जसं की मी नेहमी सांगते उन्हाळा कामाला मीठ कमीच टाकायचं, वाळल्यानंतर तो पदार्थ खारट लागतो आपल्याला. असा ओलसर खाताना तो बरोबर जर लागला तर वाळल्यावर तो खारट लागतो, म्हणून मीठ बेताचं टाकायचं. मीठ टाकलं आणि जर तुम्हाला वाटत असेल तिखट तर ह्याच्यात लाल मिरची पावडर पण तुम्ही टाकू शकता किंवा मिरची वाटून सुद्धा तुम्ही टाकू शकता. तर आता इकडे 5 मिनटं झालेली आहेत आणि पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे. तर एकसारखं असं झाकून त्याला शिजवायचं नाही आहे, हलवत हलवत शिजवायचं आहे आणि जास्त पातळ पण करायचं नाही. जर तुम्हाला असा शाबू भातोड्यांमध्ये दिसायला पाहिजे असेल ना तर असं फक्त मी 10 ते 12 मिनटं हे शिजवून घेतलेलं आहे सगळं मिश्रण. थोडीशी त्याला आत उकळी फुटायला लागली की नाही ओका ह्या पद्धतीने अशी उकळी फुटली की समजायचं आपला बटाटा पण शिजलाय आणि शाबू पण बरोबर म्हणजे एकजीव झालेला आहे. तर आता इकडं वरती टेरेसवरती मी ते घेऊन आले आणि आता भातवड्या घालते. तर बेडशीट आधी अंथरले, नेहमी प्लॅस्टिकवरती हे घालायचं भातवड्या वगैरे, कागदावरती त्या साडीवरती किंवा कापडावरती त्या येत नाहीत असं प्लॅस्टिकच्या ह्याच्यात. आणि जेव्हा हे मिश्रण गरम असतं ना तेव्हा पटापट पळी पापड असे सोडून घ्यायचे, जेणेकरून ते पातळ असे पडतात आणि उकलतात छान आणि एकदम गोल तेलात टाकले की ती फुलतात. एकदम साधी सोपी पद्धत आहे बघा. शाबू व्यवस्थित भिजवला की आपल्या शाबूच्या पातवड्या व्यवस्थित होतात. आणि तुम्ही मिश्रण बघू शकता एकदम पांढरं शुभ्र आहे, कारण मी त्याच्यात दुसरं काहीच घातलेलं नाही, बटाटा स्वच्छ धुवून घेतलाय म्हणून. आणि तळल्यानंतर असा शाबू दिसला पाहिजे. अगदी तुम्ही गीर शिजवलं तर शाबूचं पूर्ण पीठ होऊन जातं आणि मग ती भातोडी अशी प्लेन दिसते. जेव्हा आता असा शाबू दिसतो मग ही भातोडी आपण वाळल्यानंतर तेलात जेव्हा तळतो ना तेव्हा अगदी तो शाबू फुललेला आणि मग दाताखाली शेंगदाण्याबरोबर खायला सुद्धा ह्या भातोड्या छान होतात. एकदम साधी सोपी रेसिपी आहे. गरम गरम असतानाच इकडं मी आता ते सगळं घालून घेते आणि 1 किलो शाबू आणि 2 म्हणजे पाव किलो साधारण बटाटा धरा, तर त्याचं ना भरपूर म्हणजे एवढ्या सगळ्या भातवड्या तयार झालेल्या. तर अशा पद्धतीने बघा पांढऱ्या शुभ्र आणि शक्यतो करून मी थोड्या जाडसर घालते, कारण पातळ तेलात नंतर करपतात, खारट लागतात आणि अशी एकदम जाड जी असते ना ती तळल्यानंतर फुलते आणि खाताना खुसखुशीत लागते, म्हणून मी थोडंसं जाड. जर कोणाला तुम्हाला एकदम पातळ पातळ आवडत असेल तर पातळ घाला, अजून जास्त होईल. तर सगळ्या बघा भातवड्या झाल्या. नाही म्हणलं तर फक्त 9:30 पावणे 10 वाजले. मी खाली 9:30 पावणे 10लाच ताईंनो माझं झालं. आणि हो मी माझ्या डेली व्लॉगिंगच्या व्हिडिओमध्येच ताईंनो तुम्हाला जे काही मी उन्हाळा कामाची रेसिपी आहे ना ती शेअर करत जाईल, कारण आपलं रेसिपी चॅनल नाही आहे त्याच्यामुळे त्याला काही मग सेपरेट टाकून पण व्ह्यूज येत नाहीत. पण मी शॉर्ट व्हिडिओ नक्की टाकणार सगळ्या ह्याचे, निदान ते तर मजाला बघायचे आहेत. पण आपल्या डेली व्लॉगिंगच्या व्हिडिओमध्ये ते सगळं दिसणार. तर आता मी डायरेक्ट तुम्हाला संध्याकाळी भेटते. दिवसभर सगळं भरपूर झालं, घरातलं थोडंफार आवरलं. आज आणखीन थोडंसं काम होतं ते बाहेरचं करून आले आणि संध्याकाळचे 5-5:30 वाजले. आदिती अनुष्का आले, त्यांचे टिफिन वगैरे काढून घेतले. आणि साध्या सोप्या रेसिपी आहेत, माझ्यात चुकत तर बिलकुल नाहीत अजिबात. ह्या पद्धतीने नक्की ट्राय करा. आणि शक्यतो करून शाबू वेपर्स ह्या गोष्टी काय फसण्यासारख्या नाहीच आहेत,
फसण्यासारख्या गोष्टी असतात कुठल्या, म्हणजे पापड, तळणीचे पापड किंवा तळणीचेच म्हणते ते, वाफेवरचे पापड किंवा असं खिची पापड, अशा गोष्टी आहेत त्या बिघडतात. किंवा मग कुरडई बिघडण्याची एक शक्यता असते. तर आमची कुरडई पण नाही बिघडत वगैरे, व्यवस्थित मला येतं. तर इकडे चहा वगैरे ठेवला आणि आता संध्याकाळी जे काय आहे ना त्याची पण तयारी, सगळं करत सगळं बघावं लागतं. कालच्या सुद्धा व्हिडिओमध्ये मी पाहिलं, म्हणूनच मी तो व्हिडिओ सेपरेट केला नाही भातवड्याचा. किंवा बघू मग त्यात पण वेगळा एखादा छोटासा व्हिडिओ 1-2-3 मिनिटाचा करून टाकेल, कारण व्ह्यूज येत नाहीत मग माझा वेळ वेस्ट जातो म्हणून. चला तर ताईंनो, हे बघा आपले वेफर्स जे आहेत ना, पांढरे शुभ्र आणि एकदम वाळले, आणि ह्याला काही जास्त ऊन द्यायची गरज नाही, कारण हे वाळलेले आहेत. आज ऊन चांगलं पडलेलं त्याच्यामुळे वाळले. डबा पण मी घासलेलाच आहे, आताच त्या दिवशी सगळं किचन क्लीन केलं तेव्हा डबे घासलेले होते. तर बऱ्याच त्यांनी बऱ्याच सजेशन दिल्या बरं का ह्याच्यासाठी, म्हणजे कोण कोणत्या पद्धतीने करतं. काही जणांना माझी पद्धत आवडली, कालच्या कमेंट खूप छान होते की चहा ठेवलेला ते भांडं असं झालं. तर काही काहींना होतं की खूप छान एकदम इझी पद्धतीने सांगितलं. तर माझी पण सगळ्यात सोपी असती, किचकट चिवट काम मला पण आवडत नाही, इझी टू करून करत राहायचं. तर बघा 2-2.5 किलोचं नाही म्हटलं तर एवढे झाले, भरपूर झाले. तर ते आता मी भरले. उन्हाळा कामाच्या काही गोष्टींना ना 2 दिवस ऊन द्यायचं, काही गोष्टींना 3 दिवस 4 दिवस ऊन द्यायचं. तर वेफर्सला काय एवढं ऊन द्यायची गरज नाही. कुरडया आपण कधीही 4 दिवस 5 दिवस वाळवायच्या नाहीत, कारण मग त्याचा चुरा होतो जास्त. म्हणजे उन्हाळा कामाचं पण एक ट्रिक आहे किंवा टीप म्हणा की जास्त उन्हाळा काम वाळवणं म्हणून त्याला भयंकर ऊन द्यायचं नसतं, एका लिमिट पर्यंतच ऊन द्यायचं असतं. म्हणजे ते पदार्थ टिकतात, वातड कडक होत नाही, खुसखुशीत लागतात. असं त्याच्या मागचं सगळं हे आहे. माझा वेफरचा डबा भरलेला आहे आणि पहिलं माझं उन्हाळा काम झाले. आज पाहिलं तुम्ही मी शाबूच्या भातोड्या केल्या, त्या तर असल्या सुंदर झालेत ना ताईंनो, पांढऱ्या शुभ्र झालेत. त्याचं एकच कारण, जो बटाटा खिसून टाकतो ना आपण, तो एकदम पाण्याने मी सकाळी 10-12 वेळा खरंच धुतला. एक तर 2च बटाटे होते, त्याचा खिस एवढा झालता, मग 2 पातेली घेतली एवढी, ह्यातनं त्यात, त्यातनं ह्यात, त्यातनं ह्यात, इतका धुवून मोकळा सळसळी तो बटाटा. लाईट नव्हती, लाईट आली, सत्य आहे. तर तो बटाटा मी इतका धुवून स्वच्छ केला ना, कॅमेरा सेट करते, आणि मग माझ्या भातोड्या एवढ्या पांढऱ्या शुभ्र झाल्या. पण आज एक गंमत झाली भातोड्या करताना. काय झालं सांगते मी तुम्हाला. तर भातोड्यावरती मी घालून आले. आज माझ्या जावेच्या कुरडया पण केल्या, त्या काही तुम्हाला दाखवल्या नाहीत, आणि मी ह्यावेळेस कुरडया करणार नाही. तर काल तिचा चीक घेतले, म्हणजे कुरडयांचा चीक घेतलेला ती करणार होती. सकाळी सगळ्यात पहिले माझ्या भातोड्या घातल्या, शाबूच्या भातोड्याला काही वेळ लागत नाही, आणि नंतर तिच्या कुरवड्या घातल्या. तर कुरवड्या 2च किलोच्या केलेल्या, आणि कुरवड्या सुद्धा आमच्या खूप छान होतात, पांढऱ्या शुभ्र. आमच्या म्हणजे मी आणि माझी जाऊच्या कुरवड्या करतो ना दोघी मिळून, तर गव्हाची कुरवडी कुणाला पटणारच नाही, ती गव्हाचे कुणालाच पटणार नाही. तांदळाच्या सुद्धा माग सारतील एवढ्या पांढऱ्या शुभ्र आमच्या गव्हाच्या कुरड्या असतील, तर त्या गच्चीवर आहेत. आता मी उद्याचं माझं वाळवण करतानाच तुम्हाला ती कुरवड्या दाखवते. तर ते आम्ही दोघीच मिळून करतो, चीक शिजवणं सगळं ते येतं. तर कुरवडी सुद्धा 1 नंबर आम्हाला गव्हाची करता येते. त्या कुरवड्या केल्या, सगळ्या माझ्या भातोड्या घातल्या. 10 वाजेपर्यंत आम्ही वरण खाली आलो, आणि 10 वाजता इथंच एक आमचे भाडेकरू आहेत, तिची 2 छोटी छोटी मुलं आहेत, आणि ती वर घेऊन पोरांना कपडे सुकत घालायला वरती गेली, आणि ती पुढे गेली. तिचं छोटं 1 वर्षाचं बाळ आहे, तर दिसतो बघा रेयांश छोटा, तर त्याला ते भातोड्याच घातलेल्या दिसलं नाही. झालं पोरग पळालं त्या भातोड्यात मध्ये, फस्कन जवळजवळ एवढं वाटीभर, म्हणजे त्या नुसतीच मी घालून आली. आणि तिला सांगतोच आम्ही की, आणि तिचं असतं लक्ष, पण आता पोरग पळालं तर काय करणार. मग ते पोरग पळालं, झालं त्याचा पाय घसरला, तरी नशीब की त्याचा पाय तिथंच घसरला, आणि तो धपकन त्या भातोड्यात तिथंच बसला. जवळजवळ 8-9 भातोड्या ज्या आहेत ना, जाऊ दे म्हटलं, एवढं वाटीभर जो शाबू होता ना मी काढून सगळं टाकलं, कारण त्याचा पाय स्लिप झाला तर तिथंच बिचारा बसला. तो पण सगळा रेडबडला त्या भातोड्यात. आणि पण माझं नशीब की पुढच्या आणि साईडच्या काही नाही, त्याचा पाय जिथं घसरला तो छोटा आहे, त्यामुळे तो तिथंच. त्याच्याच जागी जर आदिती, अनुष्का किंवा मोठ्यांचं कोण असतं ना, तर मात्र मज्जाच झाली असती. कारण ना ते मोठं कोण असतं तर सरकन पुढे गेलं असतं, सगळ्या भातोड्यानं पेपरासकट मला कागदासहित मला फेकून द्यायला लागलं असतं. तर अशी आज गंमत झाली. तर त्या 7-8च झाल्या, त्याच्यामुळे एवढं काय नाही, जाऊ दे, लहान मुलं होतं, दुसऱ्याचं काय आपल्याचं काय, आपल्याकडं झालं असतं तर काय मारलं असतं का नाही. मग ते पोरग पण बारकं होतं, मग मी तेवढंच गोळा करून
टाकून दिला मागं शाबू त्याचा जिथं जिथं पाय लागलेला, आणि ज्या गोल गोल आहेत त्या भातोड्या आहेत व्यवस्थित. 7-8 भातोड्यांना असं काय होणार आहे. अशी पोरं आता कालपासून हे जे वेफर्स दिसत आहेत ना, तर हे वेफर्स इतके खाल्ले आधी अनुष्कानं मला सांगून सांगून वैताग आला की खाऊ नका कच्चे. मग आता त्या भातोड्या पण जेव्हा अर्धवट त्या काय मी जितकी खाते मला जितकं आवडतं काय तुम्हाला तर सांगू दे. खरं सांगते त्यानं मलाच ते इतकं आवडतं ना अर्धवट, म्हणजे ते चीक आवडतो खायला. शाबूच्या भातवडीचं ते सगळं, म्हणजे भातवडी टाकल्यानंतर एका बाजूने वाळते आणि खाल्लं ओली असते ना ती आवडते. असं सगळं मला ते उन्हाळा कामाचं आवडतं. आणि मग आता मी पुढचा व्हिडिओ शूट करणार होते, पण जवळजवळ मी 5-6 मिनिटाची तुमच्याशी गप्पा मारलेली आहेत. मला एक तोंडाला अजिबात म्हणजे म्हणतात ना एक लगामच नाही, बोलायला लागलं ना अशी मी बोलते की मला वेळेचं भान राहत नाही, मला काही राहत नाही. चला असू दे. तर आता मी व्हिडिओ काय आणि नाहीच आता एक रेसिपी दिली तुम्हाला. थोडे दिवस असेच व्हिडिओ येतील, त्यांना जरासं ॲडजस्ट करा, कारण मला ना म्हणजे रुटीनचा व्हिडिओ शूट करणं आणि नंतर रेसिपीचा शूट करून ते नंतर सगळं नुसतं व्हिडिओ करत राहणार तर मला उरकणार नाही. मी आज तुम्हाला दाखवते सकाळची भांडी. अजून आता भांडी पडलेत, हे बघा मोठी पातेली सगळं एवढी भांडी मी घासलेली आहेत. अजून आता इकडे पडलेली आहे चहा पाण्याची. आता संध्याकाळचा स्वयंपाक, तर संध्याकाळी दोडक्याची भाजी, वरण, भात आणि भाकरी असं साधं सिंपल जेवण. आज पौर्णिमा आहे, नव्याची पौर्णिमा आहे. बऱ्याच जणांच्यात आज पोळ्या नवं केलं जातं, कोण चतुर्थीपर्यंत नवं करतं. मग मी म्हणजे रेसिपीचं ही शूट करणार होते, पण नाही मला पण बाहेरनं जाऊन आल्या कंटाळा. तेवढी भांडी हे सगळं वरनं खाली खालनं वर दिवसभरात कालपासून 100 वेळा जिना, कारण वारं सुटलं की वर लक्ष ठेवायला लागतं. हवा वगैरे आली तर त्याच्यावर बसू नये म्हणून, किंवा वाऱ्याने उडून जाऊ नये. वेपर्स तर उडून जातेच लगेच. तर मग त्याच्यामुळे मग वरनं खाली खालनं वर हे वाळत घाल ते वाळत घाल. आज तर कुरवड्या प्लस माझ्या भातोड्या, आणि उद्या जे असणार आहे माझं ते बटाट्याचं शाबूचं चकलीचं असणार आहे. मग माझं उपवासाचे पदार्थ उन्हाळा काम माझं झालं संपलं, मी सुटली त्यातनं. आणि मग नंतर बघू काय तर दुसरं करायचं. माझ्याकडं कुरडया तांदळाच्या कुरडया आहेत, गव्हाच्या सुद्धा कुरडया आहेत मागच्या ह्याच्या. आणि जसं की म्हटलं आमची कुरडे 1 नंबर असते गव्हाची. कुणा विकतची मी खरं सांगते तुम्हाला, म्हणजे असं वाटेल की कौतुक करते स्वतःचं. विकतची जरी गव्हाची कुरडई असली ना तर त्याची टेस्ट आम्हाला समजते. ती रव्याचीच कुरडई आहे, ती गव्हाची म्हणून ते सेल करतात. म्हणजे काही ठिकाणी आपण जे डोळ्याने बघत नाही, ज्यांच्या डोळ्याने बघतो तर ठीक, पण आमची गव्हाची कुरडई 1 नंबर असते, म्हणजे पांढरी शुभ्र. आता मी आज मला दाखवायचं लक्षातच नाही, कारण कुरडईचं काय होतं, जाऊ भरून देत होती मी, पाडत होती, एकसारखे हात चालूच होते. म्हणजे दोघीच असलो की तसं होतं. त्याच्यामुळे माझ्या लक्षातच नाही आलं की त्याचं. आणि ते तिकडं ती करते ना, मग मला ते मोबाईल घेऊन जावा व्हिडिओ शूट करा, ते काय नाही झालं, जमलं नाही. पण मी माझं काय करणार आहे. पण आपली मागच्या वर्षीची आहे, तुम्हाला जर पाहिजे असेल तर करा, 1 नंबर. आणि सगळ्यात सोपं ती पण रेसिपी आहे. काय त्याला गव्हाची कुरडई म्हणजे सगळ्यांना पहिलं वाटायचं अवघड, आणि पहिलं बायकांना वाटावं पटावं लागायचं म्हणून काय ते कशात ते चिक काढायला लागायचं म्हणून अवघड. आपण आता इन्स्टंट मिक्सर आहे आपल्याला, सगळ्या गोष्टी आहेत, तर आपण मिक्सरवर करतो सगळं करतो. त्याच्यामुळे ना आपल्याला जास्त टेन्शन नसतं. पण करायची आवड पाहिजे, हुरूप पाहिजे, तेव्हा ते पदार्थ चांगले होतात आणि जमतात. आणि 1, 2, 3 वेळा वर्ष केली की ते चालू येतात. तर आमचा असा आजपर्यंत, मला तर मी तेजस लहान असल्यापासून सगळे उन्हाळा कामं करते. मला आठवत नाही माझ्याकडून कधीच कुठला पदार्थ फेल झाला उन्हाळा कामाचा. जो पहिल्यांदा केला तोही मी सक्सेसफुली केला, जे करत गेले तेही सक्सेसफुली. आता हे वेपर्स म्हणा, म्हणजे गव्हाची कुरडई, खरं सगळ्यांना आश्चर्य वाटतं की गव्हाची कुरडई एखाद्याला जमती, पण आम्हाला जमती बाबा चांगली. आणि मी वाफेवरचे पापड ह्यावेळेस नक्की करणार आहे. ते करीन आता. आपलं लेडीचं पण असतं प्रॉब्लेम बघून, सगळं बघून ते भिजत घालायला वगैरे लागतं 3-4 दिवस तांदूळ, तर ते करणार आहे मी. पण बघूया उपवासाचं, म्हणजे आता महाशिवरात्रीला मला अजिबात काही नव्हतं बघा उपवासाचं तळायचं, ते झालं महत्वाचं, वेपर्स ते चिप्स. चला तर बघा, बोलत म्हणलं ना माझा तोंडाचा पट्टा सुटतो. झाली 7-8 मिनिटं. हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आणि हो, एक सांगायचं राहिले की व्हिडिओ बघता पण लाईक करायचं राहतं. व्हिडिओ आवडत असतील तुम्हाला, त्यातून काहीतरी मिळत असेल, फायदा असेल तर नक्की लाईक करत जावा. आणि नवीन कोणी ताई असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि असे छान व्हिडिओ पाहत राहा. चला सगळ्या माझ्या गोड मैत्रिणींना बाय.